राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना फोनवरून दमदाटी केली असा आरोप आहे। माढ्याच्या कुरडू गावामध्ये रस्त्याच्या कामाकरता मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आली आणि त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या। यावेळी स्थानिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि हा वाद सुरू असतानाच नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच फोन लावला आणि तो फोन बोलण्याकरता अंजना कृष्णा यांच्याकडे देऊन टाकला। अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना त्या क्षणी ओळखलं नाही आणि म्हणून रागावलेल्या अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना खडे बोल सुनावले असं दिसतंय आणि त्यानंतर तुम्ही थेट व्हिडिओ कॉलच करा असं सांगण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्यात काय झालं बोलणं बघूयात। हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। सर आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या सर? मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? दरम्यान एकदा आपण जाणून घेऊयात अंजना कृष्णा कोण आहेत। अंजना कृष्णा केरळमधल्या त्रिवेंद्रमच्या 2022-23च्या यूपीएससी परीक्षेत 355वा रँक मिळालेल्या अधिकारी आहेत। सध्या करमाळ्यामध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून त्या काम करतात। त्या कडक शिस्तीच्या अशी त्यांची ओळख आहे। अवैध व्यवसाय विरोधात कडक कारवाई करण्याकरता त्या प्रसिद्ध आहेत।